तब्बल 750 किलोमीटरचं अंतर कापून फायनली आम्ही पोहोचलो उज्जैनला. याचा इंट्रो आहे का तुम्ही फक्त एकदा. आता उज्जैन महाराष्ट्र बाउंड्री पार झालेली आहे. उज्जैन जवळ आलेलो आहे मी. जय महाराष्ट्र मित्रांनो. अजून काय असतं या ठिकाणी बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये आणि म्हणून जी काही ताकद आहे ब्लॉग बनवत असलं काय तरी लल्ला पाटील आहे का मी रोज ब्लॉग बनवायला. नर्मदा नदी है नर्मदेश्वर, ये नर्मदा नदी आ गई. आणि रात्रभर प्रवास केल्याने आराम कसलाच नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा केला आम्ही लॉज. आणि हा बघा कसं लोळतोय. मग 2-3 तास आराम केल्यानंतर सगळ्यांना लागली होती भूक. मग आलो आम्ही ह्या हॉटेलमध्ये. आणि ह्या हॉटेलमध्ये मिळते स्पेशली फास्ट फूड. तर आम्ही ऑर्डर केले नूडल्स घेतले आणि सेल्फी पॉईंट बघितला, काही सेल्फी घेतल्या आणि आम्ही आलो परत लॉजवर. आणि इथं खमंग अशा दिसणाऱ्या नूडल्सचं पुष्कराजने केलं अनबॉक्सिंग केल्यानंतर त्यालाही सर्व करून घेतलं आणि मलाही सर्व केलं. त्यानंतर बाकीचे आराम करत होते. बाकीच्यांनी आराम केला, आम्ही तोपर्यंत खाऊन घेतलं. लॉजच्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं होतं की पहाटे 5 वाजता पहिली आरती असते. तोच आराम झाला तवरच लगेच तयार होऊन आम्ही मंदिरातच पोहोचलो. इथून जात असताना गर्दी थोडीशी कमी वाटली, पण जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं गर्दीचं प्रमाण खूप वाढत होतं. आणि हा मंदिराचा इंटरफेस. महाकालेश्वरला उज्जैनचा राजा असेही म्हणतात. कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे 12 ज्योतिर्लिंगापैकी 3रे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे. महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात. दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून त्यांची भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने त्यांचा अभिषेक केला जातो. राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका आणि पलाश यांची पाने जाळून महाकाल यांची आरती केली जाते. महाकालेश्वर मंदिर हे खूप जुने मंदिर आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्य यांच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्य यांच्या राजवटीनंतर कोणताही राजा इथे रात्रभर राहिला नाही. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्य यांच्या राजवटीनंतर कोणताही राजा इथे रात्रभर राहिला नाही. ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आले असे सांगितले जाते. त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही. आकाशे तारके लिंगम पटले हटके स्वरम मृत्यू लोकेच महाकालम त्रयलिंगम नमस्तुभ्यम. शिवाच्या या मंत्रानुसार आकाशात 3 जगे आहेत: आकाश, अधोलोक आणि मृत्यू. तारकलिंग हा आकाशलोकचा स्वामी, अधोलोकचा हटकेश्वर आणि महाकाल हा मृत्यूलोकचा स्वामी आहे असे म्हणले जाते. महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती देखील विराजमान आहेत. आपण आता पुढे चाललोय आपण आता सध्या तिथे चाललेलो आपण सध्या. महाकालेश्वर मंदिर 3 विभागात विभागलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसते. या दिवशी नागचंद्रेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी खूप दूरवरून भाविक येतात. महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये काढली जाते. या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात. महाकाल पालखी शिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परततात. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी संदीपानी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे श्रीकृष्णांची सुदामाची मैत्री झाली होती. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक संदीपानी ऋषींच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात. गुफेमध्ये एंटर झालेलो आहोत.
तब राजा बलुद्दीन जी ने चट्टान को काय अपने हाथ में